మార్కు లిహివుల దర్శ ఖబర్ 11 అధ్యాय येसून तेनाचे शिष्युలు यरुशलेम पట్టణमात जवळ येऊन ऑलिव्ह डोंगराजवळ राहिले बेतसागे बेतन्या मनाचे गावानाले जवळले तवर तेनाचे शिष्युलात दोघात धाडत त्या संग असं म्हटलन, तुम्ही आदवर राहिले गावाले जा. तुम्ही ते गावाले जातानेस तेत बांधून राहिलं एक गाडव्याचं पिलं तुम्हाला दिसते. आत्ता होतो का कव्वरस त्यावर कोणीस नाही बसा, त्यात सोडून धरून या. तुम्ही असं काहले करता म्हणून कोणतर तुम्हा संग म्हटल्या, हे गाडव्या पिलं प्रभूले फाजे म्हणा. संगच थे त्यात फिरून तेत धाडते. तवर शिशूल जाऊन घरापुढं बाजारात एके गाडव्यात पिल्यात बांधून राहणं देखटला. त्याही त्यात सोडत राहताने तेत उभं राहिली इतलीक जण त्या संग, तुम्ही गाडव्या पिल्यात काहले सोडता म्हटला. येसू सांगल्याच्याने शिशूल त्या संग सांगले तवर त्याही त्यांत जाऊ दिला. त्याही गाडव्या पिल्यात येसू जवळ धरून आले तवर त्याचे फडकीनात त्यावर हातरला. त्यांना ते गाडव्यावर बसलं. अजून कितीक जण त्याचे फडकीनात वाटेसही हातरला आणि कित्येक जण झाडनाचे मांडलात तोडून वाटेसही हातरला. तवर पुढं चालत राहिली ना मंग येत राहिली की काल घालत, होसन्ना प्रभूच्या नावावर एवाचं देवींचं बोललं. एवाचं राहिलं हांचं एनकडचं झालं, दावीतूच राज्यम देवींचं बोललं. महोन्नतुड झाले त्यानाले होसन्ना म्हणून मोठा कीकाल घातला. येसू यरुशलेम पట్టणामात जाऊन तेत राहिले देवाच्या गुढेत गेलं. सैग अख्खं देखटलन. तवर त्यालेस दिवस गेल्यासाठी 12 जण शिशुला संग मिरून बेतन्या गावाला गेलं. एरे दिवशी त्याही बेतन्या गावातून येत राहताने येसूले भूक लागलं. इतलेक दूर पानं राहिलं एक अंजुरमाचं झाड त्यांना दिसलं. त्याला काय तर पांडलो हात हवा म्हणून त्यांना ते झाडापायी गेलं, पण त्या जवळ जाऊन देखटल्याले पानानापर शिवाय आणि काहीच नाही दिसा. हे अंजुरमा पांडलं जागाचं बघत नव्हे. तवर येसू ते झाडा संग, तुझे पांडलं ना आता कव्वरस कोणीसू नको खावावं म्हटलन. त्यांना असं म्हणणं त्यांना शिशूला ऐकला. ते यरुशलेमूत आले तवर येसू देवाच्या गुढेत जाऊन गुढेच्या इलाक्यात विक्री करायचे नातं बाहेर घालणं सुरू केलं. पैसे बदलून विक्री करायचे नाते बल्लाला आता पावराल विकाचे नाचे बल्लाला आता पाडून टाकलन. देवाचे गुढे सैग कोणतं सामान लो नाही आणू देवा. त्यांना बोध करत अख्खे पजाले प्रार्थनेचं घर म्हणून लेखनालाच लिहून आहे, पण तुम्ही त्यात पैकनाचे दुनियाच्याने बदलवला म्हणून म्हटलन. प्रधान याजकुलनं शास्त्रुलो हे गोट ऐकून येसू तर मारून टाकाले वाट दांदरणं सुरू केला. पण त्याही त्यांना भिली. काहले म्हटल्या ते तर राहिली पजा. येसूचं बोध ऐकून आश्चर्य पडले. दिवस जातानीस येसून त्यांनाचे शिशुलू पट्टणम सोडून निघून गेले. सक्कारस त्याही ते वाटेकून जात राहताने ते अंजुरमाचं झाड मुरणा पायचून वारून राहणं देखटला. येसू म्हटले गोठी पेतुरले आदेऊन त्यांना संग, गुरुजी हिगे देख, तुन शपिंचलं अंजुरमाचं झाड वारून गेलं म्हटलन. त्यालागी येसू त्या संग, देवावर विश्वासम ठेवा म्हटलन. कोण होले काही सरे ते डोंगरा संग तुन उठून समुद्रमात पड म्हणून म्हणनात अनुमानम नाहीस. ते चांगलं जरगते म्हणून नमुल्याक तसंच होते म्हणून मीनं हक्क सांगता म्हटलन. त्यासाठी तुम्हा संग सांगायचं काय म्हटल्या, तुम्ही प्रार्थनेत काय हटकता की त्या भेटतात म्हणत नम्मा, तवर त्या अख्खे तुम्हाला भेटतात. तिथलंच नव्हेस, तुम्ही प्रार्थना करायला उभं होलं तवर तुम्हाला कोणाकून तर विरोधम राहिल्याक त्यांना तर क्षमिंचा. तवर सर्गमात राहिलं तुमचं बाण तुमच्या पपनात क्षमिस्ते. सर्गमात राहिलं तुमचं बाणसुगा तुमचे पपनात नाही क्षमिंचे. येसून त्यांनाची शिशुलू यरुशलेम पట్టणामाला गेली. त्यांना गुढेच्या इलाक्यात चालत राहताने प्रधान याजकुलू शास्त्रुलू मोठोल्ली त्यांना जवळ आली. त्याही त्यांनात, कोणते अधिकार मागून तुला यांत करतास, ह्या कराले हे अधिकारम तुले कोणही दिला म्हणून अटकला. त्यालागी येसू समाधान मागून मत एक प्रश्न हुटकू द्या. त्याला तुम्ही जबाब सांगल्या, मिनसुगा कोणही दिले अधिकार मागून यांत करता की सांगतं. योहानु दिलं बाप्तिसम सर्गमातून आलं की नाहीतर माणसनाकून आलं की समाधानम सांगा म्हटलन. त्याही हे विषयमा गुरचून एकल्या संग एकली बोलून घेऊन, आम्ही सर्गमातून आलं म्हटल्याक तसं झाल्याक तुम्ही योहानु तर काहले नाही नमुना म्हणून हटकते. अजून माणसनाकून आलं म्हटल्याक पजाले आम्ही म्हटल्याक
रग्गे ते म्हटला. योहानू एक प्रवक्ता म्हणून प्रत्येकला नमल्यासाठी त्याई पजाले भिली. त्यालागी त्याई आम्हाला नाही ठाऊक म्हणून जबाब दिला. येसू तसं झाल्या मिनसुगा कोण दिले अधिकार माकून यांत करता की नाही सांग म्हटलान.